सो हॅलो फ्रेंड्स, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अरिथमेटिक प्रोग्रेशन, अल्जेब्राचा थर्ड चॅप्टर. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट. सो बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय काय शिकणार आहे. मी तुम्हाला बेसिक मेथड पासून सांगणार आहे की व्हॉट इज अ फर्स्ट टर्म, व्हॉट इज अ कॉमन डिफरन्स अँड दिस इज अ एपी ऑर नॉट. एपी हा एक वेगळा कन्सेप्ट आहे, खूप बेसिक आणि सिंपल. सो प्रत्येक जण पाहू शकता इथे की अरिथमेटिक एक्सप्रेशन मध्ये होतं काय. बघा, मी फर्स्ट ऑफ ऑल काय काय शिकवणार आहे तुम्हाला. फर्स्ट टर्म, याला काही जण T1 असं डिनोट करतात, सो काही जण A पण असं डिनोट करतात. कॉमन डिफरन्स, कॉमन डिफरन्सला मी D असं म्हणतो. इट्स अ व्हेरी सिंपल. आणि थर्ड, दिस इज अ एपी ऑर नॉट. क्वेश्चन मार्क, हे क्वेश्चन मार्क आणि हे तीन टर्म आपण या फर्स्ट व्हिडिओ लेक्चर्स मध्ये बघूया. सेकंड व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला TN मध्ये सम शिकवेन, थर्ड मध्ये SN आणि फोर्थ मध्ये वर्ड प्रॉब्लेम्स. अशा प्रकारे आपण एक चार सेक्शन मध्ये हे AP चा अख्खा चॅप्टर कन्स्ट्रेंट वी विल लर्न. सो प्लीज लुक ॲट हियर, व्हॉट इज द फर्स्ट टर्म. तर सपोज माझ्याकडे एक सिरीज आहे, मी याला एक सिरीज असं नाव देतो. सिरीज, इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट सिरीज. सपोज एक क्वेश्चन मध्ये इथे दिले 3 6 9 12 15 and dot dot dot, म्हणजे so on, the series is running out. सिरीज माझी चालू आहे, कंटिन्यू. सो इथे बघू शकता तुम्ही काय दिले, व्हॉट इज माय फर्स्ट टर्म. फर्स्ट टर्म म्हणजे पहिला. सो फर्स्ट टर्म इज नथिंग बट आय कॉल इट एज व्हॉट, फर्स्ट टर्म. मी त्याला बोललो T1 आणि ते किती 3. माय सेकंड टर्म, सेकंड टर्म बोललो म्हणजे त्याला बोलतो मी इथे T2 आणि त्याला बोललो इथे 6. माय थर्ड टर्म, त्याला बोललो मी इथे T3 आणि त्याचं नाव दिलं मी इथे 12. आणि माय फोर्थ टर्म, मी खूप बेसिक आणि लेमन सारखं सांगतो तुम्हाला, इज नथिंग बट व्हॉट 15. सो सपोज इफ समबडी आस्क यू की बाई फर्स्ट टर्म काय आहे, तर फर्स्ट टर्म सर सिंपल आहे, आन्सर किती ना 3. त्याला मी डिनोट करतो A ने. A इज माय फर्स्ट टर्म. हे जेव्हा मी क्वेश्चन्स घेईन Tn इज इक्वल्स टू A प्लस n मायनस 1 इंटू D, हा एक फॉर्म्युला बेस आहे, त्याच्यावरती क्वेश्चन घेईन तेव्हा फर्स्ट टर्म तुम्हाला कळेल. हे झाल्यानंतर बघा सेकंड टर्म, थर्ड टर्म आणि फोर्थ टर्म पण दिलेले आहे. ही फर्स्ट मी तुम्हाला प्रायोरिटी स्टेप 1 शिकवून टाकली. आता सेकंड बघा, तुम्हाला विचारले व्हॉट इज अ कॉमन डिफरन्स. कॉमन डिफरन्स इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट. कॉमन डिफरन्सला मी म्हणतो D. D stands for the common difference and D is nothing but what, T2 minus T1. T2 यानी कि second term minus first term. Always first term minus second term नसतं, second minus first. त्याच्या पुढे जाणं ते third minus second, त्याच्या पुढे जाणं fourth minus third. म्हणजे या प्रकारे series going on आहे. So what is the common difference? D is nothing but T2 minus T1. T2 is what, my 6. T1 is what, my 3. 6 minus 3 answer किती आला गाइस? So my common difference is what, 3. थर्ड केस मध्ये मला त्यांनी विचारले दिस इज अ एपी ऑर नॉट. हे एपी आहे की नाही. सिंपल आहे. बघा, एपी आहे की नाही हे ठरवणारा हा भाग. कॉमन डिफरन्स इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट विच डिटरमाइंड बाय दिस इज अ एपी ऑर नॉट. सो बघा, आता कॉमन डिफरन्स किती आली इथे 3. अगेन आय वांटेड टू पुट द देअरफॉर अगेन D इज नथिंग बट व्हॉट, T3 minus T2. मी अजून एकदा ट्राय एंड एरर चेक करणार आहे. मी पहिल्यांदा बघितलं T2 minus T1 किती देते आन्सर 3. अगेन मी बोलतो D इज नथिंग बट T3 minus T2. व्हॉट इज अ T3 इज व्हॉट 12. सो इट्स अ T3 इज व्हॉट माय 9. जस्ट सो इज व्हॉट 9. 9 minus 6 इज व्हॉट. Again माझा कॉमन डिफरन्स काय आहे 3. If my common difference of the both the time is my same, then yes, this series is what, AP. म्हणजे हा चॅप्टर इथून स्टार्ट होतो. समझ आ रहा है? बहुत सिंपल. पण बेसिक आपल्याला कॉमन डिफरन्स काय आहे. कॉमन डिफरन्स काय सांगतात, कॉमन डिफरन्स सांगते की सर तुम्ही चेक करा की सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म आहे. सर तुम्ही परत चेक करा थर्ड टर्म मायनस सेकंड टर्म आहे का. सर अगेन विल चेक बाय द फोर्थ टर्म मायनस थर्ड टर्म इज व्हाट, my common difference is what, same. So thus we can say that given sequence is an AP. A sequence है, the sequence is an AP. Arithmetic progression. Just simple. खूप छान असं म्हणजे तुम्हाला हा टाइप 1 खूप बेसिक आहे आणि त्या टाइप 1 मध्ये तुम्हाला काय काय सांगितलं की सर आयडेंटिफाय करायचं
सर कॉमन डिफरन्स आयडेंटिफाय करायचं आणि सेकंड थिंग मग सर एपी आहे की नाही, म्हणजे मी एकाच क्वेश्चन मध्ये तुमचे तीन म्हणजे एक्सरसाइज 3.1 चा फर्स्ट क्वेश्चन, सेकंड आणि थर्ड हे आयडेंटिफाय करून टाकतो. बघा सोपे. त्याच्यानंतर बघा मी सांगतो की तुम्हाला कॉमन डिफरन्स कर 3 5 7 9 11. Justify this is the arithmetic progression or not. Justify this is the arithmetic progression or not. It's a very simple solution. What is my t1? My first term म्हणजे किती आहे 3. That is my first term. First term. So 3. t2 is what? Here is what? 5. t3 किती आहे गाइस माझा इथे 7. t4 किती आहे इथे गाइस माझा 9 and t5 इथे किती माझा 11. If I am finding my common difference, D हा important factor, common, therefore common difference. Is nothing but what D, that is nothing but what T2 minus T1. What is a T2? 5 minus T1 किती guys? 3. 5 minus 3 किती? 2. Again मी D काढला, इथे किती आहे? T3 minus T2. T3 is what? 7. T2 is what? 5. 7 minus 5 किती आहे? So by calculating the common difference, my common difference is what? C everywhere. So yes, this is a what? AP. So to me both the difference between consecutive term is a constant. So yes, this given sequence is a what? AP. This given sequence is what? AP. So again एक मी थोड़ा सा टफ वाला क्वेश्चन में जाता हूँ बघा. Yes, 0.5 2 3.5 and 5. It's a very simple question. It's a very simple fundamental question. बघा सोल्युशन मध्ये बघा मी लिहितो. So my first term t1 is what? 0.5. My first term. t2 is what? My second term is what? 2. t3 is my third term is nothing but 3.5 and t4 is nothing but what? 5. Is that clear? So next step is what I am doing here. So my common difference, that is nothing but D, I am writing here is what? T2 minus T1. What is a T2? 2 minus 0.5. बघा ह्याच्यामध्ये पण काही नग असतात जे तुमच्यासारखेच आहेत पण ते सांगत नाही. 2 minus 0.5 करता येत नाही त्यांना. 2 minus 0.5 का डेसिमलच्या खाली डेसिमल इथे ना 10. 10 minus 5 and 1.5 आन्सर किती आले? Similarly again D केलं तर किती येणार आहे? T3 minus T2. What is my T3? Is nothing but 3.5 and T2 is what? 2. Answer is what? 1.5. Again D केलं तर किती येणार आहे? T4 minus T3. What is our T4? Is what? 5 and T3 is what? 3.5. 5 minus 3.5 answer is what? 1.5. So my D is constant. The given the difference between two consecutive term. मी word एक वापरलाय consecutive. हा एक important word आहे consecutive. भाई है क्या consecutive म्हणजे बाजू-बाजूचे. एका मागोमाग एक के बाद एक. The difference between two consecutive terms, देखो ना अभी 0.5 नंतर कोण येतं 2, 2 नंतर कोण येतं 3.5. These are the what consecutive terms. एक नंतर दोन मिळतात. So difference between two consecutive terms म्हणजे parts. First one त्याच्यामध्ये एक. So that is nothing but difference is what? Constant. So yes, this given sequence is what? AP. Important. हे इम्पॉर्टंट कळायला पाहिजे की एपी काय आहे आणि एपी सांगता काय आहे ते झाल्यानंतर बघा आपण शिकवू. सो द नेक्स्ट थोडंसं अजून एक टफ वाला क्वेश्चन. चला मायनस वाला घेऊया. चला -10 -13 -16 -19. ठीक है. The question is very simple. -10 -13 -16 -19. My t1 is what? My first term t1 is what? -10. T2 is nothing but what? -13. T3 is nothing but what? -16. T4 is nothing but what? -19. Right? Okay, good. So therefore my common difference D. Common difference D is nothing but what? T2 minus T1. What is a T2? T2 is nothing but what? -13 minus T1 is nothing but what? -10. So देखो -13 minus minus plus 10 minus plus minus 13 मधून 10 मध्ये राहिले 3 बिगर नंबर 13 minus चा साइन. So my common difference is what? -3.
Again I am calculating for again d निकालना है सर, but that time formula is what, t3 minus काय असणार बाळांनो, t2, t3 is what, -16 and t2 is what, -13. Again formula -16 minus minus plus 13. So -16 minus plus minus 16 मध्ये 13 दे राहिले 3, figure number 16 minus. So my the difference between again my the consecutive term is what, -3. So yes, this is the what, AP. अजून एक क्वेश्चन बघूया, अजून एक पॉइंट वाले क्वेश्चंस पण आहेत जे तुम्हाला कधी कधी डिफिकल्टी देतात, बट इट्स इझी. सपोज एक असा क्वेश्चन दिला तुम्हाला 0.5 0.05 0.005 0.8235. दिस इज अ AP or not. या टाइपचे क्वेश्चन आहे म्हणजे तुम्हाला कधी कधी डिफिकल्ट वाटतं, पण ठीक आहे, इट्स अ व्हेरी इझी क्वेश्चन. सो प्लीज लुक एट हियर, माय t1 is what, here is what, 0.5. T2 is what, my 0.05. T3 third term is nothing but 0.005 and T4 is nothing but 0.000. So again if I am calculating the d is nothing but what, again T2 minus T1. तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि कॅल्क्युलेशन्स करा, माझ्यासोबत थांबू नका. 0.05 मायनस किती होणार ते 0.5. मी कॅल्क्युलेशन्स बघून कशी करतो, 0.05 मायनस 0.5 म्हणजे इथे किती येणार गाइस, 0. 5 मधून 0 गेले उरले 5, इथे किती येणार 10. गाइस एक बघा, ही मिस्टेक मी म्हणून मी दाखवलं बघा, मोठ्यापासून छोटा नंबर सबट्रॅक्ट करायचा आहे. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट. 0.05 बिगर नंबर इज व्हाट, 0.5 प्लस मायनस मायनस म्हणजे 0.5 मधून सबट्रॅक्ट होणार आहे कोण, 0.05. ही पाहिजे, हे इम्पॉर्टंट केस आहे म्हणून मुद्दामून असा क्वेश्चन दिलाय बघा ना. 0.05 इज अ स्मॉल नंबर आणि 0.5 इज अ बिगर नंबर. बिगर मधून स्मॉलर जातो ना नेहमी. सो काय आहे, 0.50 मायनस 0.05 इथे किती येणार आहे, इथे किती येणार 4. 10 minus 5 is what, 5 4 0 म्हणजे इथे आन्सर किती आला 0.45. बिगर नंबर कुठला 0.5, कोणतं साइन आहे मायनस, आन्सर किती -0.4. नेक्स्ट अगेन d I am calculating, त्याच्यामध्ये काय येणार अगेन t3 minus t2. व्हाट इज द t3, 0.005 minus 0.05. बिगर नंबर कोण आहे आता, स्मॉलर हा आहे, करूया 0. इथे किती येणार 10. 10 minus 5 is what, 5 4 0 0. आन्सर किती आला 0.045. बिगर नंबर is गाइस बघा इथे 0 minus 0.45, इथे किती minus 0.045. इट्स आर सेम, नो. सो thus given sequence the consecutive of d, common difference d is not constant, is not constant. So therefore this given sequence is not AP. It's not all at all is key. It's not an AP. म्हणजे तुम्हाला हा एक बेसिक कन्सेप्ट कळला. याच्या पुढे बघा खूप छान दिलाय. ओके, दो फाइंड द नेक्स्ट 5 टर्म्स. क्वेश्चन फाइंड द नेक्स्ट 5 टर्म्स. हा टाइपचा क्वेश्चन येतो, हा इम्पॉर्टंट आहे हा क्वेश्चन, समजत नाही. नेक्स्ट 5 टर्म्स ऑफ एन AP. आणि त्यांनी दिलाय tn is equals to 2n minus 5. एक क्वेश्चन दिलाय, कंडिशन दिलाय tn is equals to 2n minus 5. tn is the what, nth term. nth I use the word of the what, nth term. म्हणजे बघा n is a unknown, पण बोलले फर्स्ट 5 टर्म्स आहे. फर्स्ट 5 टर्म्स वी आर स्टार्टिंग फ्रॉम नॅचरल नंबर्स. नॅचरल नंबर वी आर स्टार्टिंग फ्रॉम 1 2 3 4. Whole number, if you are calculating whole number is a 0, starting from the 0, but natural number start from the 1 and AP मध्ये आपण natural number पासून विचार करतो. So the n is here is a natural number. Find first next 5 terms. If I am calculating for t1, 1 is my first natural number and first term t1 असेल, जिथे n दिसते तिथे 1 टाकायचं. So 2 minus 5, answer is what, -3. So my t1 is a -3. Similarly, if I am calculating for the t2 साठी किती येणार आहे, अगेन tn is equals to what, 2n minus 5. So इथे येणार 2, n ची व्हॅल्यू किती येणार 2 minus 5, 2 2 is 4 minus 5, आन्सर किती आला -1. अगेन t3 काढायचं आहे. t3 साठी किती येणार आहे इथे 2n minus 5. इट्स अ कॉन्स्टंट टर्म. 2 n ची व्हॅल्यू किती आहे 3 minus 5, 2 3 is what, 6 minus 5, आन्सर किती आला 1, पॉझिटिव्ह 1. आणि t4 पाहिजे तर किती येणार ते 2n minus 5.
2 into what 4 minus 5, 2 4 जा 8 minus 5, आन्सर किती आला गाइस 3. आणि T5 मला काढायचं आहे. हे एका खालोखाल एक लिहून घ्या, मी रँडमली लिहितोय, तुम्ही असं लिहू नका. 2n minus 5, 2 n ची व्हॅल्यू किती आहे 5 minus 5, 2 5 जा what 10 minus 5, आन्सर इज what 5. So that the given sequence कशी बनते बघा, the given sequence is किती आहे, फर्स्ट टर्म किती आहे -3, सेकंड टर्म किती आहे -1, थर्ड टर्म इज what 1 3 आणि इथे किती आहे 5. So here is what so on. So these are the what -3 -1 1 3 आणि 5. Similarly same तुम्हाला अजून एक क्वेश्चन देतो, त्याचा आन्सर तुम्ही मला कमेंट सेक्शन tn दिले इथे n+2. इम्पॉर्टंट आहे हा क्वेश्चन, तुम्ही करा कमेंट सेक्शन मध्ये, मला त्याची सीरीज पाठवा की काय आहे त्याची सीरीज. सपोज वी हॅव अजून एक क्वेश्चन आहे, ओके इट्स थोडासा वेगळा आहे. तुम्हाला इथे दिले Sn, सम ऑफ द टर्म इज नथिंग बट n² into what n+1. इट्स अ बिग नंबर. फर्स्ट 3 टर्म्स हवे त्याच्यामध्ये, फर्स्ट 3 टर्म्स जास्त नको, फर्स्ट 3. फर्स्ट 3 टर्म्स म्हणजे किती येणार इथे S1 इफ आय एम कॅल्क्युलेटिंग फॉर पुट n इज इक्वल्स टू किती आहे गाइस इथे 1, तर इथे किती येणार 1 चा स्क्वेअर इनटू अगेन किती येणार 1 + 1 1 + 1 किती येतं 2, म्हणजे आन्सर किती येतं 2, म्हणजे S1 किती आलं माझं 2. सिमिलरली मला S2 पाहिजे, तर इथे काय येणार आहे अगेन फॉर्म्युला n² into what n+1. गाइस फॉर्म्युला कडे लक्ष द्या. n किती आहे माझा इथे गाइस, आता 2 2 चा स्क्वेअर 2 + 1 2 चा स्क्वेअर येतो 4, 2 + 1 किती आहे 3, म्हणजे किती होणार इथे 12. ही झाली माझी S2 ब्रॅकेट. सिमिलरली S3 इज नथिंग बट अगेन n² into what n+1. n² म्हणजे किती होणार इथे n इज what 3 चा स्क्वेअर into what n इज what 3 + 1. 3 चा स्क्वेअर येतो इथे 9, 3 + 1 4, 9 + 9 into 4 9 4 जा. सो दिस इज what. म्हणजे जर का तुमची सम सीरीज बनवायची असेल, सो दॅट टाइम माय आन्सर इज what दिस वन. ही अशी एक सीरीज, म्हणजे जर का तुम्हाला अशी सिक्वेन्स बनवायचं असेल तर हे या प्रकारे येणार. अजून नेक्स्ट काय बघा, Sn इज इक्वल्स टू टर्म बघा काय दिले त्यांनी n into n+1. ठीक आहे, हा एक क्वेश्चन करा, ह्याचे पण 3 टर्म्स फाइंड आउट करा, फाइंड द नेक्स्ट 3 टर्म्स. आणि मला कमेंट सेक्शन मध्ये त्याचा आन्सर सांगा. सो गाइस बघा, आता मी तुम्हाला काय काय शिकवलं आजच्या सेशन मध्ये. म्हणजे आजच्या सेशन मध्ये मी तुम्हाला सांगितलं की फर्स्ट टर्म, देन कॉमन डिफरन्स सांगितले, देन दिस इज अ AB और नॉट. हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन, हा 1 मार्काचा क्वेश्चन आहे बोर्डचा की दिस सिक्वेन्स इज अ AB और नॉट. फाइंड द फर्स्ट टर्म, फाइंड द कॉमन डिफरन्स. कॉमन डिफरन्स इज नथिंग बट व्हाट T2 - T1, सेकंड टर्म माइनस द फर्स्ट टर्म. देन अगेन इफ यू आर कैलकुलेटिंग द थर्ड टर्म माइनस द सेकंड टर्म. ही त्याचे प्रोटोकॉल आहे, तो फार इम्पॉर्टंट आणि बेसिक आहे. त्याच्यानंतर पण काही क्वेश्चन्स आहेत आणि ते फार ही इझी आहेत. सपोज त्यांनी दिले तुम्हाला a is equals to 2 आणि d is equals to 2.5 आणि they are asking you to find the sequence first 5 terms. खूप सिंपल आहे गाइस. a म्हणजे बघा फर्स्ट नेक्स्ट 5 टर्म्स. अगेन क्वेश्चन इज व्हाट नेक्स्ट 5 टर्म्स. हे 5 वगैरे मराठी इंग्लिश मध्ये लिहायचं असतं. डोंट बी ॲज अ 5. 5 इज अ नंबर इंटिजर, लगेच ह्याच्यामध्ये रिलेट होईल तो. a is equals to 2 आहे म्हणजे T1 पण किती आहे गाइस माझा 2 फर्स्ट टर्म. d किती दिलाय गाइस तुम्हाला 2.5. 5 टर्म्स बोलले म्हणजे T1 T2 T3 T4 and T5. So here what is a d? d is nothing but what? Let the terms are इथे लिहा, let the terms are T1 पासून. d is nothing but what? T2 - T1. चलो d कितना है गाइस 2.5. व्हाट इज अ T2 सर, हमरा पता नहीं. T1 कितना है 2. सो देयरफॉर -2 इथे जाऊन काय गाइस प्लस म्हणजे 2.5 + 2 आन्सर किती आला T2. सो देयरफॉर किती आले इथे 4.5 समथिंग बट व्हाट T2. ही झाली माझी नेक्स्ट. समजते. सिमिलरली अगेन T3 साठी पण करणार तर काय करणार, माय d इज अ कॉन्स्टंट ना, आन्सर काय ना T3 - व्हाट T2. So therefore काय येणार इथे d किती आहे माझा 2.5. T3 that I don't know minus T2 is what 4.5. हा -4.5 इथे येऊन किती होणार प्लस. So answer is what 2.5 plus 4.5 is equals to what T3 5 किती येणार इथे 7.0. that is nothing but T3. So T3 किती आलं गाइस 7. It's a very simple. बघा ना
ओके व्हेरी गुड. सो T4 इफ आय फाइंडिंग, तर T4 कसा काढणार आहे मी? अगेन D किती होणार आहे गाइस माझ्या इथे? T4 minus T3. D is what? 2.5. T4 किती आहे तो तर माहिती नाही काढायचा. T3 किती गाइस? 7 minus 7 इथे तर काढा प्लस. So 2.5 plus 7 is equals to what? T4. आन्सर किती आला इथे? 9.5 is nothing but what? T4. आणि लास्ट ला मला कोण पाहिजे? T5. So again D is nothing but again what? T5 minus T4. Formula change नका करू. Formula तसाच राहू दे, same constant. D is what? My 2.5, that is a constant. T5 I don't know. T4 is what? My 9.5. Minus 9.5 come here, so 2.5 plus 9.5 is equals to what? T5. So therefore 2.5 9.5 12. म्हणजे आन्सर किती आहे? 12 is equals to what? T5. बघा मी तुम्हाला इथे पाच टर्म्स काढून दाखवतो. व्हॉट आर माय पाच टर्म? माझा फर्स्ट टर्म इज व्हॉट? माय ए म्हणजे किती आहे माझा गाइस? 2. सेकंड टर्म T2 किती आहे? 4.5 आहे सर. T3 किती आहे सर? 7. नंतर किती आहे सर? 9.5. नंतर किती आहे सर? 12. इट्स अ व्हेरी सिंपल, व्हेरी सिंपल क्वेश्चन आहे. या टाइपचे क्वेश्चन येतात बोर्डला की तुम्हाला ए दिलाय, तुम्हाला डी दिलाय, आणि नेक्स्ट 5 टर्म्स 3 टर्म्स. व्हेरी इझी काइंड ऑफ. माझा फॉर्म्युला इथे हा वाला फॉर्म्युला चेंज नाही होणार आहे. D is equals to what? T2 minus T1. सेकंड स्टेप मध्ये जाणार तेव्हा अगेन D is equals to T3 minus T2. बघा मी एकदम मोठा करत केलो आणि बेसिक आहे. आन्सर जिथे फॉर्म्युला त्याला ब्रॅकेट करत चला. 2 मार्काचा क्वेश्चन आहे. रिस्क कशाला घ्यायची? अजून एक क्वेश्चन देतो तुम्हाला, कमेंट सेक्शन मध्ये सांगा तो. A is equals to 3 and D is equals to 4. अजून एक क्वेश्चन देतो, लिहा A is equals to 6 आणि D is equal to 6. बघा आन्सरच येणार. मला याचं पूर्णपणे 5 टर्मचा सिरीज पाठवा. कमेंट सेक्शन मध्ये आन्सर सांगा. नेक्स्ट मेथड म्हणजे नेक्स्ट व्हिडिओज मध्ये आपण बघणार आहोत द nth टर्म, जो बेसिक फॉर्म्युला फॉर द एपी आहे त्याच्यावरचे काही क्वेश्चन्स सीरीज बघणार आहोत. डिव्हिजिबल बाय 4, डिव्हिजिबल बाय 3, डिव्हिजिबल बाय 5. नंतर सम वाले क्वेश्चन्स पण त्याचे व्हिडिओ बनले, त्याच्यामध्ये मी लगेन ट्राय आणि लास्टला माझे वर्ड प्रॉब्लेम राहतील. अशा प्रकारे हा एपी चा अख्खा फॉर्मॅट आहे. व्हिडिओ 1 मध्ये तुम्हाला काही डाऊट असेल तर नक्की मला कमेंट सेक्शन मध्ये मेसेज करा. माझ्या कम्युनिटी मध्ये माझे क्लासचे आजचे रिझल्ट पाठवले, तुम्ही ते चेकआउट करा. त्याच्यावरती माझा कॉन्टॅक्ट नंबर पण आहे, तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. बाकी काही फर्दर इन्क्वायरीसाठी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. तोपर्यंत थँक्यू.